नमस्कार. आज बनवणार आहोत तिळाची चिक्की. एकदम कुरकुरीत आणि परफेक्ट कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत. आणि असा एक पदार्थ आपण सिक्रेट वापरणार आहोत, त्यामुळे चिक्की अजूनच छान कुरकुरीत होईल. अगदी पहिल्यांदाच बनवली तरी परफेक्टच होईल. त्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत, त्या फॉलो करायच्या. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतले आहेत आणि 1 वाटी गूळ. दोन्ही सारखेच घ्यायचे. आता तीळ घेताना बिना पॉलिशचे तीळ घ्यायचे, म्हणजे चिक्कीला छान चव येते. आता एका कढईमध्ये तीळ छान असे खमंग भाजून घ्यायचे. मंद गॅसवरती तीळ भाजायचे. तीळ भाजताना तीळ असे तडतड उडतात आणि सर्व तीळ भाजून झाले की तडतड उडणे बंद होते. तीळ छान खरपूस खमंग भाजून घेतले की चिक्की ही कुरकुरीत होते. त्यामुळे अजिबात घाई न करता मंद गॅसवर तीळ छान असे भाजून घ्यायचे. आता तीळ भाजून झाले की एका ताटात काढून थंड होत असेच ठेवायचे. तीळ थंड होत आहे तोपर्यंत पाक करण्या अगोदर पोळपाटाला आणि लाटण्याला तूप लावून घ्यायचे. आता पोळपाटाला तूप लावताना थोडे जास्तच तूप लावायचे, म्हणजे चिक्की चिकटत नाही. आणि फुलपात्रालाही थोडेसे तूप लावून घेते. आता कढईमध्ये पाक करून घेऊया. कढईत गूळ घालून मंद गॅसवर सतत हलवत राहायचं आहे. चिक्कीसाठी गूळ पिवळाच घ्यायचा आहे, काळा गूळ वापरायचा नाहीये. गूळ चांगला 1 मिनिटानंतर छान असा वितळला गेलाय. आता एका वाटीत पाणी घेऊन गुळाचा पाक 2 मिनिटांनंतर चेक करून बघूया. पाण्यात थोडासा पाक टाकायचा आणि गोळी होते का ते बघायचा. आता पाकाची गोळी तर होते, पण गूळ असा खेचला गेला की तार तयार होते. आपल्याला असा पाक नकोय. अजून 1 मिनिटांसाठी असाच शिजू द्यायचा. आता त्यानंतर असाच पाक हलवत राहायचा आहे 1 मिनिटासाठी. चिक्कीला चकाकी येण्यासाठी त्यात 2 चमचे तूप टाकून घ्यायचे आणि हलवत राहायचे. 1 मिनिटभर असाच शिजवल्यानंतर पाक तुम्ही बघू शकता, एकदम लाल लाल असा छान लालसर कलर आला आहे त्याला, म्हणजेच आपला पाक तयार होत आलाय. आता आपण परत एकदा चेक करून बघूया. पाक पाण्यात टाकल्यानंतर थंड झाला की तोडल्यानंतर तुकडे होत आहेत, म्हणजेच पाक परफेक्ट झाला आहे. आता गॅस बंद करायचा आणि त्यात अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा. चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्यातच भाजलेले तीळही घालून घ्यायचे. आणि आता हेही सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे. हे सर्व पटापट करायचे. मिक्स झाले की पोळपाटावर ओतून घ्यायचे. मला एकूण पाक तयार करण्यासाठी 4 मिनिटे लागली होती. आता तुमच्या गुळाचे प्रमाण किती आहे यावर तुम्हाला कमी अधिक वेळ लागू शकतो. आता हे पोळपाटावर चमच्याने पसरवून घ्यायचे आणि चमच्याने थोडेसे पसरवून झाले की फुलपात्राने चांगले प्लेन करून घ्यायचे, म्हणजे लाटण्याने आपण जेव्हा लाटू तेव्हा ते लाटण्याला अजिबात चिकटणार नाही. आता तुम्हाला हव्या त्या जाडीची तुम्ही चिक्की ठेवू शकता, पण पातळ लाटली तर खायला जास्त छान लागते. गरम गरम असतानाच लाटून घ्यायची, नंतर ती लाटली जात नाही. आणि आता लाटून झाले की लगेच कट करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला एकसारखे तुकडे करता येतात. आता चिक्की कट करून झाली की अर्ध्या तासासाठी अशीच थंड होत ठेवायची आणि अर्ध्या तासानंतर काढून घ्यायची. अशी चिक्की तुम्हीही नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. अर्ध्या तासानंतर चिक्की पोळपाटावरून काढून घ्यायची.
आता चिक्की काढतानाचा शॉट दाखवायचा राहून गेला, फाईलच ओपन होईना. तर अशा पद्धतीने तुम्ही चिक्की नक्की तयार करून बघा. आणि शाईनही बघू शकता चिक्कीला किती छान आलेली आहे. तूप टाकल्यामुळे मस्त अशी चमक आलेली आहे. एक चिक्की मी इथे तोडून दाखवते. पटकन असा तुकडा पडतोय बघा, तार येत नाहीये त्याला. म्हणजेच आपली चिक्की छान तयार झाली आहे. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.